तर गाईज मॅच ठेवून 3 दिवस झाले आहेत आणि आजचा लास्टचा दिवस आहे तर मॅच आज फायनल आहे तर बघायला जाऊया, तुम्हाला दाखवतो आम्ही. तो ट्रैफिक लग चुकी है इधर, तो दिखाता हूँ आप लोगों को, देख रहे हो की रही इधर मैच है इसकी वजह से, और हम इधर हैं तो चलो। और ये क्या कर रहे हैं बंदे? तर गाईज गाड़ियाँ तो बहुत है इधर, तुम्हारा दाखवतो वहाँ पे चल रहे हैं शायद। हम लोग पहुँच चुके हैं यहाँ पे, तो आप लोग को दिखाते हैं वीडियो, पुढे बघत रहा। एक विकेट डीजे, तोपर्यंत डीजे लावायचं रे। अजून एक खूप धावांचा पाठलाग करायचा आहे। खूपच चांगला थ्रो होता आणि थ्रोवर त्यांना डायरेक्ट हिट झालेला, त्यामुळे एक विकेट भेटलेला आहे। परंतु आता त्यांची जागा घेण्यासाठी आले ते नितेश आणि निर्धाव चेंडू बनावा लागेल। खूपच चांगलं आणि खूपच चांगले इकडे दोन्ही संघाकडनं, वेदू 11 संघाकडनं 44 धावसंख्या झालेली आहे। अजून एक 6 चेंडू 11 इकडे सज्ज आहे। तर गाइस ट्रॉफी देख सकते हो पर एक वेदू 11 आणि ऐना 2 संघाचा जर पंच लाभले तर चांगलं होईल, लवकरच सामन्याला सुरुवात करता येईल आपल्याला। आणि उत्तम कामगिरी केलेली आहे पंचांची, नरेश भोसेने आणि प्रवीणसाठी कितपत धावा करतायत आणि मला वाटतं पंचांचा इशारा वाईट। खूपच असे अनुभवी पंच सुद्धा लाभलेले आहेत आपल्याला, खूपच नावाजलेले असे बॅट्समन उल्लेस सुद्धा, आणि पुन्हा वाईट। आणि मला वाटतं इकडे एक चोरून धाव घेतलेली आहे, इकडे किपिंग यष्टीरक्षकाला समजत नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातातून 2 धावा घ्यायच्या आहेत। एक वाईट चेंडू यष्टीरक्षकाला समजलेला नाही, त्याच्यामुळे इथून बघूया आपल्या संघाचे डायरेक्ट पुन्हा महेश आणि भावाचा कॅच पकडायला भाव, बघूया तिकडे आता काय करतायत आणि पुन्हा आणि भावाचा कॅच, भाव खूपच चांगला भाव आणि भावाला शाबास भाव, खर मी बोललेलो आणि तो भावने प्रूफ करून दाखव। फक्त 61 धावांचे टार्गेट आणि आर्मी 11 टॉस विन झालेला आहे, फर्स्ट फील्ड घेतलेला आहे, तिकडे लिहून ठेवायचं आहे मी। बघूया पहिला चेंडू आणि वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव, बघूया दुसरा चेंडू, परंतु एक वैयक्तिक वाईटच्या रूपाने धाव संख्या झालेले खातं ओपन झालेलं आहे त्यांचं। यहाँ है दोनों बिट्टल और प्रमोद, देखेंगे उल्लेस क्या करेंगे इस बुगेन की नतीजे पे, और डॉट डिलीवरी माननी पड़ेगी। बहुत ही अच्छा बॉलिंग कर रहे हैं और फुल टॉस का पूरा फायदा लेते हुए, और बघूया अजून हे उल्लेस आपल्या संघासाठी काय करतायत आणि आडी 11 संघ आणि समोरच्या बाजूने कडलेला चेंडू, मला वाटतं तिकडे 1 बाउन्स नाईस आणि खूपच चांगला, आणि मला वाटतं खराब असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल आणि खणखणीत असं चौकार गेलेला आहे। जयेश जरा चपळाई दाखवायचे आपल्या संघासाठी, विठ्ठल तुम्ही सुद्धा, आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर, अजूनही काही चेंडू शिल्लक असतील। बघूया 11 धावा झालेल्या आहेत, बघूया अजूनही सचिन, परंतु विकेट घेण्यात काय, आणि पुन्हा स्टेटच्या बाजूने मला वाटतं तिकडे 1 बाउन्स चौकार जातो की काय, आणि खूपच चांगला अडवलेला आहे चेंडू तिकडे, खूपच चांगला आहे, परंतु आणि इकडनं मला वाटते पुन्हा इकडे लेग बाय चौकार जातो की काय, मला वाटतं आणि चौका अडवण्यात यश आलेला आहे। खूपच इकडे धाव तिकडे धाव आणि इकडे मोठा गडी बाद झाला असता, किती 4 धावा घ्यायचे, 3